मालमत्ता कर न भरणं आता महागात पडणार आहे। खरं तर आता मोठी कारवाई करण्यात येते। मालमत्ता कर भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात होणार आहे। या अंतर्गत आता एकूण 6,922 मालमत्तांवर अटकावणी तर 483 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येते। 210 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे। दरम्यान जप्तीची कारवाई सुरू होताच आता मालमत्ता धारकांनी कर भरणा केलाय। अद्यापही मालमत्ता कर भरणा केली नसल्यास दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी मालमत्ता कर भरावे, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या मुदतीमध्ये कर भरणा करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांतर्गत आतापर्यंत जमा झालेल्या मालमत्ता कर आणि थकबाकी यांचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आणि 10 मार्च 2026 पर्यंत एकूण 6,024 कोटी रुपयांचा म्हणजेच 82.5% मालमत्ता कर संकलित करण्यात आलाय। आतापर्यंत 82.5% मालमत्ता कर संकलित झाले असले तरी 31 मार्च 2026 पर्यंत 100% कर संकलित होणं अपेक्षित आहे आणि यासाठीच कर निर्धारण आणि संकलन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत। सोबतच थकीत मालमत्ता धारकांविरोधात तात्काळ जप्तीची कारवाई करावी आणि जप्त केलेल्या मालमत्तेच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी असं देखील म्हटलं जात आहे। दरम्यान जप्त केलेली मालमत्ता कर भरणा न करता पुन्हा वापरात आली तर त्यावर संबंधित मालमत्ता धारकावर पोलिसात गुन्हा नोंदवला जाईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आता मालमत्ता कर जर नाही भरला तर ते मालमत्ता धारकांना महागात पडणार असल्याचं म्हटलं जातं।